महेंद्रांचा संबंध आहे, कारण सावली महेंद्रे कुटुंबाची सून आहे. त्याच नात्याने चंद्रकांतने आपल्या सुनेला, सारंगने आपल्या बायकोला आणि जगन्नाथने आपल्या मानस कन्येला न्याय मिळवून दिला. तर त्यात काय चुकीचं केलं? जे योग्य तेच केलं ना. कसले फादर इंडिया हो तुम्ही? तुम्ही असता ना त्या पिक्चर मध्ये, तो पिक्चर फ्लॉपच गेला असता पार. तुमची एकुलती एक पोरगी आहे ना, सख्खी पोरगी आहे ना तुमची. अहो तिच्यावर अन्याय झालाय तर तिची बाजू घ्यायची सोडून तुम्ही ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्या लोकांची बाजू घेताय होय? हा, या असल्या इमोशनल स्क्रिप्ट आली ना, सगळे पिक्चर फ्लॉप होऊन जातील. हा हे बघा, फ्लॉप हिट बद्दल तुम्ही सांगू नका. तुमच्यापेक्षा नक्कीच मला जास्त कळतं. आणि ओ प्लीज, ताराच्या डोक्यात उगीच काहीतरी भरू नका. हे तारावर अन्याय करण्यासाठी नाही केलं होतं, तर सावलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने हे सगळं केलं. तारा, मी काही भरवते का ग तुझ्या डोक्यात? हा, हे पाय, यांचं ना काही ऐकू नको. यांचं म्हणजे कसं आहे माहितीये का, काना मागून आली आणि तिकट. काय हो एवढं बोलताय? तिच्या लहानपणी होता का हो तुम्ही तिथं? हा, तुम्ही कुठं होता तेव्हा? कुठं होता तुझा बापा? तारा तुला सांगते, तुला लहानाची मोठी तुझ्या मम्माने केली ग, म्हणजे आमच्या भैरवी माईनं. तुला हाताच्या फोडासारखी जपली ग त्यांनी. तुला काय हवं नको ते सगळं बघितलं. तुला शिक्षण दिलं, तुला राहायला घर दिलं, चांगले चांगले कपडे लत्ते दिले, केवढा पैसा होतला तुझ्यावर. हा, हे सगळं त्या माऊलीनं केलं ना ग. म्हणून तुझा झालेला अपमान ना त्या माऊलीला सहन होत नाही अगं. म्हणून तिनं ठरवलंय तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा. थारा, ह्यात तू ना तू तुझ्या मम्माची साथ दिली पाहिजे बरं. हा, तू तिची सोबत केली पाहिजे की नाही सांग मला. जी माणसं तुझ्यासोबत असं वागलेत ना, त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे आपण. पाहिजे की नाही सांग? त्याची काही गरज नाहीये. ताराची बदनामी, तिचं नाव खराब होणं, याची काळजी घ्यायला मी, तिचा बाप, पूर्णपणे समर्थ आहे. ज्या नरकातून ती बाहेर आली आहे त्या नरकात पुन्हा तिला ढकलू नका. आणि ही तुमची ओव्हर ऍक्टिंग ना भैरवीकडे जाऊन करा, चांगले मिळतील. तुम्ही गेलात तरी चालेल. ओव्हर ऍक्टिंग काय? नाही एखाद्या पिक्चरची हिरोईन होऊन दाखवलं ना, नकावर टिचून फादर इंडिया करून दाखवते की नाही बघा. काय झालं, एवढं अर्जंट का बोलवलंस तुम्हाला? अरे रिझन ही वैसा था. बोल ना, काय झालंय? सारंग, सावलीला ज्या लोकांनी किडनॅप केलं होतं ना, त्यांना आम्ही ताब्यात घेतलं. आम्ही चौकशी केली की हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं वगैरे वगैरे, पण ते काही तोंड उघडायलाच तयार होईना. शेवटी मी आपला हिसका दाखवला तेव्हा कुठे बोलायला तयार झाले. आणि त्यांनी हे सांगितले की हे सगळं त्यांना एका बाईनी करायला सांगितलं होतं, पण त्या बाईचं नाव त्यांना आठवत नव्हतं. असं कसं आठवत नव्हतं? हा, मला पण तोच डाऊट आला. मग मी सहज आपला एका बाईचा फोटो त्यांना दाखवला तर त्यांनी ओळखलं की ही तीच बाई आहे म्हणून. कोण आहे ती बाई? ऐश्वर्या वहिनी. ऐश्वर्या वहिनी? अरे काय करायचं हिचं? एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा अक्कलच येत नाही त्या बाईला. बघ ना, हा सगळा त्यांचाच प्लॅन असणार आहे. म्हणून तर सावली सापडल्यावर आपलं भांडं फुटणार या भीतीने कुठेतरी गायब झाल्यात त्या. खरं सांगू देवा, तिला शोधण्यात मला जरा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. अरे असं कसं? त्यांना शोधावं तर लागेलच ना. तुला माहितीये, त्या सदाशिवची पण बेल झाली. त्याची बेल कोणी केली? खरं सांगू तर मला ऐश्वर्या वहिनींवरच डाऊट आहे. म्हणून तर त्यांना शोधावं लागेल, त्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही. ठीक आहे, काही मदत लागली तर सांग मला. मला सांग, नीलचा काय सीन आहे? नाही माहिती, फोन पण लागत नाहीये. ठीक आहे, मी माझ्याकडनं काहीतरी प्रयत्न करतो. तुला सुद्धा काय कळलं तर सांग मला. मला लागली कुणाची उचकी.
आपला दादा सत्ता दादा मगापर्यंत हाक मारतोय ऐकून आली बेल कोणी दिली मला माहित नाही पण बाहेर आलो अचानक. अचानक भयानक काय होत नाही एकच गोष्ट घडली अचानक आपली मैत्री आणि भयानक जे मी करणार आहे तुझ्या बरोबर काय ना सगळ्या गोष्टी ना वर लिहिलेल्या असतात त्यामुळे ना आपल्याला कळत नाही त्याचा काय संबंध आहे. कळतंय तुला माझे गुरुजी म्हणतात हे हं? कळते तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. एवढूसा मेंदू आहे पच करून फुटेल. मी दिली बेल तुला कळलं काय काय तुम्ही पण का नाही म्हणजे त्या दिवशी घरी मी तुमच्या विरोधात साक्षी दिली होती ना मग तरी पण तुम्ही बेल दिली. कंटाळला असेल ना जेलमध्ये मला कळलं आपला सदाभाऊ कंटाळला म्हणून म्हटलं बाहेर काढावं त्याला हं? सदा जसा बाहेर काढला ना तसंच अलगद आतमध्ये टाकेन तुला कळलं काय कळलं. तुमचं काम होईपर्यंत तुम्ही मला जेलमध्ये वापस पाठवू शकत नाहीत. बोला तुमचं काम बोला कारण सदाशिव टोप्या घालतो घालून घेत नाही. कवाल मित्रा कवाल आहे भाई ऐश्वर्याने तुला टोपी घातली पण काय हा, मग काय ऐश्वर्या पळून गेली हा, तिने असा अलगद या प्रकरणात तो पाय काढला आणि बस तू लटकला जेलमध्ये. म्हणून सांगतो मित्रा जुन्या मित्रांशी गद्दारी करायची नसते. आता खरं सांग ऐश्वर्याने सांगितलेलं ना माझं नाव घ्यायला हे बघ सदा अरे तू माझा जुना मित्र आहे. खरं बोललास ना तर बरं होईल. मीच केस टाकली आहे. खरं नाही बोलला तर आयुष्यभर जेलमध्ये राहशील. आहे ना ऐश्वर्याचा हात या सगळ्या प्रकरणात. हो हो तुमच्याबद्दल ऐश्वर्या मॅडमने साक्ष द्यायला सांगितलं. का केलंस असं सांगतो